हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स. मला खात्री आहे की आधीचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघून म्युझिकल विंडोजचे व्हॅल्यू आणि नो व्हॅल्यू साऊंड्स डोक्यात फिक्स करून ठेवलेत. जर तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आधी पार्ट 1 बघून प्रॅक्टिस करून मगच हा व्हिडिओ पहा. चला तर मग करायची सुरुवात. नंबर कन्व्हर्जन शिकण्यासाठी तुम्ही आतुर आहात हे मला माहित आहे. पण त्याआधी एक रिव्हिजन तो बनती है. प्रत्येक नंबरसाठी अलॉट केलेलं अल्फाबेट लक्षात ठेवण्यासाठी आपण काही ना काही क्रिएटिव्हिटी केली होती. ती आठवली तर तुम्हाला ते कायमचं लक्षात राहील. ओके, तर मग मला सांगा, 1 मीन्स एक साठी आपण कोणतं अल्फाबेट लक्षात ठेवलेलं? 1 मीन्स म्युझिकल विंडोजची स्टार्ट होते आहे. सो 1 मीन्स एस, आणि एस बरोबर अजून काय होतं? CKQ, कारण त्याचं सेम प्रोनाउन्सिएशन आहे म्हणून. ओके, येस. 2 मीन्स आर, राईट. 2 च्या लेफ्टला एक रेषा ओढली तर त्याचा आर होतो, असं आपण लक्षात ठेवलेलं. येस. 3 मीन्स जी, J, Z, 3G कनेक्शन. येस. 4 मीन्स एम, फोर्थ नीड. मोबाईल इज अवर फोर्थ नीड. सो तसं आपण फोर्थचं एम लक्षात ठेवलं होतं. नेक्स्ट इज 5, PF, प्रॉव्हिडंट फंड, किंवा P फॉर पांडव, 5 पांडव. ओके, येस. नेक्स्ट इज 6, अँड 6 इज धोनी. 6 चांगला मारतो म्हणून D फॉर धोनी किंवा D फॉर द्रौपदी सुद्धा, राईट? येस. ओके, नेक्स्ट इज 7, आणि 7 साठी आपण N घेतलेलं, N फॉर नोज, राईट? येस. नेक्स्ट इज 8, आणि 8 साठी आपण BVW घेतलेलं, कारण B दिसतोच आपल्याला 8 सारखा, आणि V आणि W चं काय कनेक्शन आहे ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, राईट? सो नेक्स्ट इज 9, आणि 9 साठी आपण T घेतलेला, राईट? येस. सकाळी मॉर्निंगला 9 o'clock वी हॅव टी. ओके, येस. सो अँड लास्ट इज 0, आणि 0 साठी आपण L घेतलाय बिकॉज इट इज ॲट द लास्ट, ॲट द एंड. सो 0 ला आपण L अल्फाबेट अलॉट केलेलं आहे, राईट? सो हे झाले व्हॅल्यू साऊंड्स, आणि नो व्हॅल्यू साऊंड सुद्धा आपण केलेले, राईट? सो कोणते आहेत नो व्हॅल्यू साऊंड्स? AEIOUH आणि Y. ते का आहेत, कसे आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन आपण आधीच्या व्हिडिओत बघितलेलं आहे, राईट? ओके. सो नंबर्सना शब्दात रूपांतर करण्यासाठी आता आपण पूर्णपणे रेडी आहोत. ओके, तर कसं करायचं आहे ते आता आपण बघूया. समजून घ्या की व्हॅल्यू साऊंड आणि नो व्हॅल्यू साऊंड एकत्र जेव्हा आपण करतो तेव्हा शब्द बनतो. ओके, व्हॅल्यू साऊंड्स प्लस नो व्हॅल्यू साऊंड्स इक्वल टू वर्ड्स. ओके, येस. व्हॅल्यू साऊंड्स कोणते आहेत आपल्याला माहिती आहे, आणि हे जे नो व्हॅल्यू साऊंड्स आहेत ना, ते आपल्याला ॲज अ कनेक्टर म्हणून वापरायचे आहे. नो व्हॅल्यू साऊंड्स आर युज्ड ॲज अ कनेक्टर्स. ओके, एक्झॅक्टली नक्की काय करायचं आहे, व्हॅल्यू साऊंड आणि नो व्हॅल्यू साऊंडचं कनेक्शन कसं बनवायचं आहे आणि शब्द बनवायचा आहे ते आता आपण पाहूया. ओके, सो प्रॅक्टिस म्हणून आपण या शब्दांना नंबर्स मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे तुम्हाला नीट कल्पना येईल की एक्झॅक्टली कन्व्हर्जन कसं करायचं आहे. सो बी मीन्स कोणता नंबर आहे? 8, राईट? ए काय आहे? ए नो व्हॅल्यू साऊंड आहे, आणि नो व्हॅल्यू साऊंड्स आर युज्ड एज अ कनेक्टर, आपण आताच बघितलेलं आहे. ओके, आणि नेक्स्ट आहे टी, आणि टी ची व्हॅल्यू आहे 9, राईट? सो बॅट साठी कोणता नंबर झालेला आहे? 89. सो 89 म्हणजे बॅट, किंवा बॅट म्हणजेच 89. सो आता तुम्हाला एखाद्या ठिकाणी 89 हा नंबर लक्षात ठेवायचा असेल तर तुम्ही बॅट लक्षात ठेवलं आणि नंतर डिकोड करून त्याचा 89 नंबर तुम्ही लिहू शकता. कारण 89 लक्षात ठेवणं कठीण आहे, पण बॅट लक्षात ठेवणं कधीही सोपं आहे, कारण बॅट आपण बघू शकतो, राईट? येस. पुढचा शब्द आहे रूफ, आणि रूफ मध्ये आर ची व्हॅल्यू आहे 2, राईट? ओ ओ दोन्ही नो व्हॅल्यू साऊंड्स आहेत, आणि नेक्स्ट आहे एफ, एफ ची व्हॅल्यू आहे 5, राईट? सो रूफ मीन्स 25. सो जेव्हा 25 नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तेव्हा तुम्ही रूफ हा शब्द लक्षात ठेवून मग तुम्ही डिकोड करून 25 तुम्ही लिहू शकता. ओके, नेक्स्ट आहे डॉग, आणि डॉग मधल्या डी ची व्हॅल्यू आहे 6. ओ ला व्हॅल्यू नाही, इट इज अ नो व्हॅल्यू साऊंड, आणि जी ची व्हॅल्यू आहे 3. सो डॉग मीन्स 63, आणि 63 मीन्स डॉग. अजून थोडेसे शब्द आपण बघूया. सो नेक्स्ट वर्ड आहे बाम. सो बाम, बी, बी ची व्हॅल्यू आहे 8. ए जो आहे तो वन्स अगेन नो व्हॅल्यू साऊंड आहे,
राईट. त्याच्यानंतर आहे एल. सो बामच्या स्पेलिंग मध्ये एल सुद्धा आहे, पण तुम्हाला लक्षात आहे ना की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो? सायलेंट लेटर्स हॅव नो व्हॅल्यू. सो बाम मध्ये जरी एल असला तरी बाम मध्ये आपण बालम बोलत नाही, आपण बाम म्हणतो, राईट. सो एल जो आहे तो सायलेंट आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा या पर्टिक्युलर शब्दामध्ये फक्त बाम या शब्दामध्ये एल ऍज अ नो व्हॅल्यू साऊंड म्हणून यूज केला जाणार आहे, कारण तो सायलेंट आहे. ओके. सो नेक्स्ट इज एम, आणि एम ची व्हॅल्यू आहे 4. सो बाम साठी नंबर कोणता येणार आहे? 84. येस. सो नेक्स्ट इज नी. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एक्झॅक्टली आपण कसं कन्व्हर्जन करतो आहे. जे व्हॅल्यू साऊंड आहेत त्यांनाच फक्त नंबर अलर्ट करायचे आहेत, आणि ते डिकोड करून तुम्ही पुन्हा एकदा शब्द त्याचे बनवू शकता, राईट. सो इथे पुन्हा एकदा नी. आता नी मध्ये के ला आपण व्हॅल्यू द्यायची आहे का? आपण नी बोलतो की कनी बोलतो? येस, आपण कनी बोलत नाही. सो क पुन्हा एकदा या शब्दामध्ये सायलेंट आहे, म्हणून क ला काहीही व्हॅल्यू येणार नाही फक्त या शब्दामध्ये. आणि नेक्स्ट आहे एन, आणि एन ची व्हॅल्यू आहे 7. आणि पुढचे डबल ई सुद्धा नो व्हॅल्यू साऊंड आहेत. सो नी साठी एकच नंबर अलॉट होणार आहे, दॅट इज 7. ओके. सो नेक्स्ट इज नोकिया. नोकियामध्ये एन ची व्हॅल्यू आहे 7. 0 नो व्हॅल्यू साऊंड आहे. के पुन्हा एकदा व्हॅल्यू साऊंड आहे इथे 1, आणि आय ए नो व्हॅल्यू साऊंड. सो नोकियासाठी नंबर असणार आहे 71. ओके. अजून काही शब्द बघूया. नेक्स्ट शब्द आहे नेट. पुन्हा एकदा एन फॉर 7. एन साठी नंबर आहे 7. ई नो व्हॅल्यू साऊंड. टी साठी व्हॅल्यू आहे 9. सो नेट साठी नंबर कोणता येणार आहे? 79. ओके. पुढचा शब्द आहे अभय. अभय मध्ये पुन्हा एकदा ए नो व्हॅल्यू साऊंड आहे. नो व्हॅल्यू साऊंड तुम्ही सुरुवातीला, शेवटला, मध्ये कुठेही असला तरी सुद्धा चालणार आहे. ओके. बी ची व्हॅल्यू आहे 8. एच ए वाय तिन्ही सुद्धा नो व्हॅल्यू साऊंड आहेत. सो अभय या शब्दासाठी नंबर अलॉट होणार आहे 8, ओनली 8. नेक्स्ट इज किमया. किमया मधला के ची व्हॅल्यू आहे 1. आय नो व्हॅल्यू साऊंड. एम 4. ए वाय ए नो व्हॅल्यू साऊंड. सो किमयासाठी नंबर येणार आहे 14. सो जिकडे तुम्हाला 14 नंबर लक्षात ठेवायचा असेल तिकडे तुम्ही किमया हा शब्द लक्षात ठेवायचा. आणि किमया हा शब्द जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा, जेव्हा तुम्हाला आन्सर लिहायचं असेल तेव्हा तुम्हाला फक्त किमयाला डिकोड करून नंबर लिहायचा आहे. सो 14 हा शब्द लक्षात ठेवणं कठीण असलं तरी किमया हे नाव लक्षात ठेवणं सोपं आहे. बरोबर? येस. सो अशा रीतीने खूप सारे एक्झाम्पल्स आपण आता बघितलेलं आहे. अजून एक गोष्ट, एका नंबरसाठी मल्टिपल शब्द सुद्धा असू शकतात. उदाहरणार्थ 59. सो 5 मीन्स पी अँड 9 मीन्स टी. सो पी आणि टी हे 2 व्हॅल्यू साऊंड टाकून जेवढे शब्द बनतील त्यातला कोणताही शब्द तुम्ही 59 साठी घेऊ शकता. उदाहरणार्थ 59 साठी तुम्ही पीईटी पेट घेऊ शकता, पाटी घेऊ शकता, पेटी घेऊ शकता, फॅट घेऊ शकता, फोटो घेऊ शकता. का? कारण 5 मीन्स पी सुद्धा आहे आणि 5 मीन्स एफ सुद्धा आहे, राईट. सो अशा रीतीने 59 या शब्दासाठी तुम्ही कोणताही शब्द ह्याच्यातला सिलेक्ट करून तो घेऊ शकता. आता बघा 94. 94 म्हणजे टी आणि एम. 9 मीन्स टी, 4 मीन्स एम, राईट. सो ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही 94 साठी टाइम घेऊ शकता. टॉम, टीम, आत्मा, टेम असा कोणताही शब्द घेऊ शकता टी आणि एम असलेला, राईट. नेक्स्ट इज 57. 57 पुन्हा एकदा 5 म्हणजे पी किंवा एफ आणि 7 म्हणजे एन. सो 57 साठी तुम्ही पेन घेऊ शकता, पॅन घेऊ शकता, पाणी घेऊ शकता, फोन घेऊ शकता, फॅन घेऊ शकता, राईट. येस. नेक्स्ट इज 67. आता तुमच्या लक्षात आलं असेल की शब्द कोणताही असला तरी सुद्धा त्याचं कन्व्हर्जन योग्य होणं गरजेचं आहे. सो 67 म्हणजे 6 मीन्स डी आणि 7 मीन्स एन. सो डी आणि एन असलेले कोणतेही शब्द तुम्ही घेऊ शकता. डीएनए, डॉन, डाइन, दिनू, डायना असे कोणतेही शब्द तुम्ही घेऊ शकता. सो आलंय तुमच्या लक्षात, राईट. सो नंबर कन्व्हर्जन करताना तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी अशा कोणत्याही भाषेतील तुमच्या मेंदूला तुम्हाला सूट होतील असे कोणतेही ऑब्जेक्ट घेऊ शकता. फक्त त्याचं कन्व्हर्जन करताना तुम्ही योग्य पद्धतीने केलं, तुम्हाला योग्य तो नंबर मिळाला की काम झालं, राईट. सो हे आहेत
110 सॅम्पल म्युझिकल विंडोज. ओके. प्रत्येक 2 आकडी नंबरसाठी एक रेडीमेड ऑब्जेक्ट मी तुम्हाला दिलेला आहे. यात तुम्ही बदल करू शकता. उदाहरणार्थ 52 नंबर 52 तुम्हाला दिसतोय. सो 52 साठी मी पेअर घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही परी घेऊ शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही फर घेऊ शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही पोर घेऊ शकता. राईट? तर हे 110 म्युझिकल विंडोज उदाहरणादाखल समोर ठेवा आणि व्हॅल्यू आणि नो व्हॅल्यू साऊंडचा उपयोग करून तुम्हाला सूट होतील असे ऑब्जेक्ट निवडून तुम्ही तुमचे म्युझिकल विंडोज तयार करा. सो आता मी तुम्हाला म्हणाले की तुम्ही तुमचे म्युझिकल विंडोज तयार करून ठेवा. सो म्युझिकल विंडोज तयार करून ठेवायचे म्हणजे एक्झॅक्टली काय? म्हणजे असं की समजा मी उद्या तुम्हाला विचारलं की 45 म्हणजे कोणता ऑब्जेक्ट? मग तुम्ही विचार करणार आणि मग तुम्ही खूप वेळाने सांगणार मॅप. 4 म्हणजे एम, 5 म्हणजे पी आणि मग एम आणि पी मिळून शब्द होणार मॅप आणि मग तुमचं उत्तर येणार मॅप. तुम्हाला मी विचारलं 57 म्हणजे कोणता नंबर? मग तुम्ही सांगणार 5 मीन्स पी, 7 मीन्स एन म्हणजे पी आणि एन म्हणजे पेन येईल, पाणी येईल. मी तुम्हाला विचारलं 83 म्हणजे कोणता नंबर? सो तुम्ही 8 म्हणजे बी, व्ही, डब्ल्यू, जी 3 म्हणजे जी. सो त्याच्यासाठी बॅग. तर हे जे कन्व्हर्जन आहे ना, हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून मी म्हणाले, की तुम्ही तुमचे म्युझिकल विंडोज तयार करून ठेवा. आता तुम्ही म्हणाल, नंबर कन्व्हर्जन एकदम सोपं आहे. व्हॅल्यू साउंड, नो व्हॅल्यू साउंड कोणते आहेत ते मला समजलेले आहे. मी प्रॅक्टिस करताना किंवा चॅम्पियनशिपच्या वेळेला त्यावेळी नंबर कन्व्हर्ट करेन, ऑब्जेक्ट बनवेन आणि सहज डेटा लक्षात ठेवेन. तर लेट मी टेल यू, ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे चुकीची आहे. म्युझिकल विंडोजचं नंबर कन्व्हर्जन तुमचं आधीच रेडी नसेल आणि तुमच्या डोक्यात ते ऑलरेडी फिक्स नसेल, तर आयत्या वेळी नंबर कन्व्हर्ट करताना 47 साठी मनी घेऊ की मून घेऊ? 95 साठी टॉप घेऊ की टेप घेऊ? असं ठरवत बसावं लागणार. कारण 47 साठी तुम्ही आधी विचार करणार की 4 म्हणजे एम, 7 म्हणजे एन. सो एम आणि एनचा शब्द कोणता बनेल? ओके, मून बनेल, मनी बनेल. तो मी कोणता घेऊ? 95 साठी 9 म्हणजे टी, 5 म्हणजे पी. सो टी आणि पी चे कोणते शब्द बनतील? हे सर्व तुम्हाला ठरवत बसावं लागणार. पण लेट मी टेल यू, तुम्ही मनी घ्या किंवा मून घ्या, कन्व्हर्ट केल्यावर 47च येणार आहे. तुम्ही टॉप घ्या किंवा टेप घ्या, कन्व्हर्ट केल्यावर 95च येणार आहे. मुद्दा तो नाहीच आहे. कारण म्युझिकल विंडोज गिव्स यू 100% ॲक्युरसी. म्युझिकल विंडोज तुम्हाला 100% अचूक कन्व्हर्जन देते. पण पण या सिलेक्शनमध्ये तुमचा वेळ मात्र फुकट जाणार. आणि तुम्हाला माहितीच आहे, चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त स्कोअर करायचा असेल, तर प्रत्येक मिलीसेकंद सुद्धा महत्वाचा आहे. एक मस्त उदाहरण देते तुम्हाला. समजा तुमच्या घरी अचानक आलेल्या पाहुण्याला तुम्ही विचारलं, "चहा घेणार का?" आणि पाहुणा हो म्हणाला, तर स्वयंपाकघरात जाऊन आई पटकन फक्कडचा चहा बनवते. का? कारण स्वयंपाकघरात चहा बनवायला लागणारी सर्व सामुग्री तयार असते. गॅस, लाइटर, पातेलं, गाळणी, पाणी, दूध, साखर, चहा पावडर आणि सुंदर फ्लेवर ऍड करायचा असेल तर इलायची सुद्धा. ही सर्व सामुग्री आधीच तयार असल्यामुळे आयत्या वेळी आलेल्या पाहुण्याला चहा बनवून लगेच देता आला. पण जर का आईने पाहुण्याला सांगितलं की चहा घेणार ना तुम्ही? मग बसा. आधी बँकेत जाऊन पैसे काढून आणते. मग बाजारात जाऊन चहा पावडर, साखर, दूध सगळं घेऊन येते आणि मग तुम्हाला चहा बनवून देते. तर काय प्रतिक्रिया असेल पाहुण्याची? पाहुणा शांतपणे बसून तुमची वाट पाहत राहील की रागाने तरातरा निघून जाईल? आणि हा पाहुणा तुमच्या घरी परत तरी येईल का? तुम्हीच सांगा. म्हणून जसं स्वयंपाकघरामध्ये आई चहाची सामुग्री पहिल्यापासून तयार ठेवते, तसंच तुमची म्युझिकल विंडोजची सामुग्री म्हणजेच नंबर कन्व्हर्जन तुम्ही पहिल्यापासून तयार ठेवा. याचाच अर्थ काय, की जर वेळ वाचवायचा असेल, आयत्या वेळी गडबड व्हायला नको असेल आणि महत्वाचं म्हणजे मॅक्झिमम स्कोअरची चव चाखायची असेल,
तर पटकन वही पेन घेऊन बसा. तुमचे स्वतःचे वैयक्तिक असे म्युझिकल विंडोज आजच रेडी करा. कारण एखादा पदार्थ बनवण्यासाठीची सामुग्री जेव्हा पहिल्यापासून उपलब्ध असते, तेव्हा वेळ वाचतो आणि पदार्थ पटकन बनवणं सोपं होतं. त्याचप्रमाणे म्युझिकल विंडोजचे कन्व्हर्जन्स आधीच डोक्यात फिक्स करून ठेवलेले असतील, तर वेळ वाचेल आणि मेमरायझेशन सोपं आणि झटकन होईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तयार केलेल्या म्युझिकल विंडोजची रोज उजळणी सुद्धा करा. रोज उजळणी का करायची? फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ऑब्जेक्ट डोक्यात फ्लॅश व्हायला हवा असेल तर उजळणी मस्ट आहे. लक्षात ठेवा, जे मेमरी चॅम्पियन्स आहे ते त्यांच्या जर्नीजची, नंबर कन्व्हर्जन्सची, प्लेइंग कार्ड्सची, त्यांच्यासाठी बनवलेल्या ऑब्जेक्टची रिव्हिजन प्रत्येक दिवशी करत असतात. आणि हे मी तुम्हालाही सांगते आहे कारण तुम्हालाही लवकरच मेमरी चॅम्पियन बनायचंय. तुम्ही तयार केलेले म्युझिकल विंडोज वापरून डेटा कसा लक्षात ठेवायचा हे मी त्या डिसिप्लिनच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. परंतु तोपर्यंत तुम्ही तुमचे नंबर कन्व्हर्जन्स पक्के करून ठेवा. कुठेही शंकेला, कन्फ्युजनला जागा ठेवू नका. ऑल द बेस्ट. म्युझिकल विंडोज बनवत असताना काही प्रश्न पडल्यास, शंका आल्यास, कन्फ्युजन असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. व्हिडिओ लाईक तर तुम्ही केलाच असेल. थँक यू. पुढील व्हिडिओ रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक पण करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.